नमस्कार. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ प्रस्तुत माझी शाळा माझा जिव्हाळा या पॉडकास्टमध्ये मी वृंदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गेली काही एपिसोड आपण पाहतोय, आपल्या माजी विद्यार्थ्यांना भेटतोय. माजी विद्यार्थी खरं तर म्हणायचं नाहीये, कारण त्या सगळ्यांची नाळ अजूनही शाळेशी तितकीच जोडली गेली आहे. एक फोन करावा आणि काम सांगावं आणि त्यांनी धावत शाळेत यावं, इतके ऋणानुबंध आहेत. आज आपल्या शाळेतले विद्यार्थी अनेक क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या मोठ्या पदांवरती काम करत आहेत. आज आपल्या समवेत आहेत बँकिंग क्षेत्रातलं, फिनान्स क्षेत्रातलं एक खूप मोठं नाव, श्री प्रशांत जोशी. प्रशांतला वेलकम. नमस्कार. माझी शाळा माझा जिव्हाळा या पॉडकास्टमध्ये तुझं खूप खूप स्वागत. कुठली बॅच दादा? माझी 1986 ची बॅच. 1986 ची आता बॅच. 4-5 महिन्यामध्ये विचार केला तर 40 वर्ष पूर्ण होतील. मला वाटत नाही 40 वर्ष झाले त्या सगळ्याला असं, पण खरोखर 40 वर्ष पूर्ण होतील. क्या बात आहे. शाळेतले आवडते शिक्षक म्हणजे कोण आणि आठवतात का त्यावेळेचे सगळे शिक्षक? हो, अर्थातच शाळेतले शिक्षक आठवतातच. आणि मला वाटतं आवडते नावडते असं काही नाही, आम्ही सगळ्यांना तितकंच छळलंय. छळलंय? आवडते नावडते. गणित शिकवणारे साठे सर आठवतात, राजूरकर बाई आठवतात, शिंपी सर, नाटकं बसवणाऱ्या मनीषा कुलकर्णी बाई, अगदी मला वाटतं 2री-3री मध्ये असताना भिडे बाई होत्या, बाजीराव बाई होत्या, म्हणजे रानडे सर होते, नंतर पटवारी बाई होत्या, आणि वाजपेयी सर, पुरोहित सर तर होतेच होते. त्यामुळे आवडते नावडते असं काही वर्गवारी करण्याचं कारण नाही. पण अर्थात सगळे शिक्षक अगदी प्रकर्षाने आठवतात. वा, किती छान. एवढ्या 40 वर्ष असं म्हणतोयस तू आणि तुला सगळ्या शिक्षकांची नावं बरोबर आठवत आहेत आणि त्यांच्या थोडंसं नॉस्टॅल्जिकही व्हायला झालं ना त्या सगळ्या आठवणींनी शाळेच्या दिवसातल्या. हो, म्हणजे त्यांची नावं घेतली तरी प्रत्येकाचे चेहरे डोळ्यासमोर येतात. आणि मी म्हटलं असं की आम्ही सगळ्यांनाच समान छळलेलं आहे, त्यामुळे दादा, पण असं तुझ्याकडे बघून वाटत नाही की तूही छळण्याच्या त्या लिस्ट मध्ये होतास मुलांना? जसं आपण मुलाखतीत जाऊ पुढे तसं लक्षात येईल. शाळेतला आवडता विषय कुठला? आवडता विषय शाळेतला म्हणजे तो माझा अगदी आवडता विषय आणि कायम तो पुढे पण राहिला, अजूनही आहे. मराठी साहित्याची मला प्रचंड आवड आहे. आणि शाळेत मराठी हा खूप आवडता विषय होता. आणि इतिहास. अरे वा. आणि मराठी आणि इतिहास हे दोन्ही आवडते विषय होते. आणि डोंबिवलीत मला वाटतं शाळेतच नाही तर डोंबिवलीत सुद्धा इतकं त्याच्यासाठी पूरक वातावरण होतं. म्हणजे ते म्हणतात ना की टेक्स विलेज टू रेज अ चाइल्ड. करेक्ट. तर म्हणजे मला अजूनही आठवतं, आम्ही डोंबिवलीत आलो, शाळेत जायला सुरुवात केली, त्यावेळी पहिली आम्ही कुठली वर्गणी लावली असेल तर ज्ञानविकास वाचनालयाची. त्यावेळी वाचनालय होतं आणि त्यात जाऊन पुस्तकं आणि तिथे गर्दी असायची. दिवाळी अंक वाचायला मिळायचे नाहीत. तर पण तो भाग थोडा अलहिदा झाला. पण मराठी हा अतिशय जिव्हाळ्याचा आवडता विषय आणि इतिहास हे दोन. आपल्या शाळेतल्या बऱ्याच स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवली आहेस आणि निगो पंडितराव सारख्या एका अत्यंत प्रतिष्ठित, ज्या स्पर्धेला माझ्यामध्ये आता 57 वर्ष पूर्ण झाली, त्या स्पर्धेचा तू विजेता आहेस. तर मराठी साहित्य आणि ही स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, तर काय नातं आहे रे या सगळ्याशी? खरं त्याची सगळ्याची सुरुवात शाळेपासूनच झाली आहे. म्हणजे पुण्याची जी त्यावेळी अतिशय प्रथितयश अशी रानडे वादविवाद स्पर्धा होती. तर शाळेतून त्यावेळी त्या वर्षी वैद्यबाई आम्हाला घेऊन गेल्या होत्या. अच्छा. आणि त्यावेळी इतकं अनौपचारिक वातावरण सगळं असायचं. मला आठवतंय, आम्ही आता जर पुढे माझ्या मुलाला समजा कुठल्या स्पर्धेत जर घेऊन जायचंय तर कुठे हॉटेल बुक करायचं इथपासून तयारी असते. मला आठवतंय वैद्यबाईंनी त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आम्हाला उतरवलं होतं. आणि तेही आमच्याशी इतके जिव्हाळ्याने वागले आणि बोलले की आम्ही जणू काही आमच्याच नातेवाईकांकडे कोणाकडे तरी आलोय असं त्यावेळी वाटलं होतं. पण रानडे वादविवाद स्पर्धेमध्ये त्यावेळी शाळेतर्फे पहिल्यांदा मी गेलो होतो. आणि शाळेत वक्तृत्व स्पर्धा, शाळेत तर आपल्या वाङ्मय मंडळ होतं, कथाकथन मंडळ होतं, हे वक्तृत्व मंडळ होतं. पण ही पहिली स्पर्धा की ज्याच्यामध्ये शाळेचं प्रतिनिधित्व मी केलं होतं. आणि उत्स्फूर्त गटामध्ये त्यावेळी पहिलं बक्षीस मिळालं होतं. आणि ते भाषण नंतर बरंच गाजलं. म्हणजे त्यावेळी तर मला शेवटी कंटाळा आला की अरे ते जरा भाषण करून दाखवतोस का? म्हणजे त्यातली उत्स्फूर्तता कधीच निघून गेली होती तोपर्यंत. पण तीही सुरुवात शाळेपासूनच झाली आणि ती टिकली पुढे.
आणि मग निगो पंडितराव असेल किंवा नाशिकची देशस्थ देशस्थ ऋग्वेदी. असेल, हो हो हो. गोरेगावची प्रबोधन असेल, तर मग पुढे कॉलेजमध्ये या सगळ्या वक्तृत्व स्पर्धा, महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटीची स्वतःची युथ फेस्टिवलच्या Youth festival, स्पर्धा हो. असतील, तर या सगळ्यांमध्ये जवळजवळ नंतर खूप बक्षिसं मिळाली, पण त्याचा पाया सगळ्याचा शाळेमध्ये होता. अच्छा. आणि कुठल्या खेळाचं अट्रॅक्शन होतं आणि आजही आहे? खेळाचं तर काय, सगळ्या भारतीय ज्या खेळाचं अट्रॅक्शन आहे तर ते क्रिकेटचं वेडच म्हणायचं म्हणजे ते. अच्छा. आणि त्याचं वेड प्रचंड आहे म्हणजे जगभर फिरतोस ना क्रिकेट पाहायला? क्रिकेट बघायला मी कुठेही जाऊ शकतो. अच्छा. त्यामुळे पण आणि ती त्याची एक गंमत आहे खरं तर, म्हणजे मला वाटतं त्यावेळी मला वाटतं हीच कदाचित खोली असेल त्यावेळेला. त्यावेळी इथे वर्ग होता, 8वी अ चा वर्ग होता हा. आणि एक वक्तृत्व स्पर्धा होती आणि त्याच्यात मला वाटतं माझा आवडता खेळाडू असा विषय होता. आणि त्यावेळेला मला वाटतं मी विव रिचर्ड्स वरती बोललो होतो. अच्छा. याच मला वाटतं हीच खोली होती ती. अच्छा. तर क्रिकेट हा म्हणजे आमचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. जिव्हाळ्याचा विषय. आणि अजूनही शाळेचा ग्रुप आहे, भेटतो रेग्युलरली व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा गेट टुगेदरच्या माध्यमातून? गेट टुगेदरच्या माध्यमातून शाळेतले मित्र भेटत राहतात. काही जणांशी अर्थातच संबंध जास्त टिकले, काही मित्रांबरोबर त्यांच्याशी अजूनही संपर्क चांगलाच असतो. त्यांच्या काही जणांशी कौटुंबिक संबंध राहिले, टिकले. आणि गेट टुगेदरच्या माध्यमातून बॅचमेट्सची भेट होत असते. आणि अशी त्या बॅचमेट्सच्या बरोबर अशी कुठली आठवण जी नेहमी निघते शाळेबद्दलची, अशी कुठली आठवण आहे? आठवण म्हणजे गमतीची आठवण आहे खरं ती. आणि तू मगाशी म्हणालीस की आम्ही छळलं असेल शिक्षकांना असं माझ्याकडे बघून वाटत नाही. तर मला वाटतं साखरेबाईंचा मराठीचाच तास होता आणि त्या एक पोवाडा शिकवत होत्या. अच्छा. आम्ही काय, आमच्या सगळ्यांच्या अंगात वारं संचारलं माहिती नाही, पण आम्ही सगळ्यांनी बाईंनी एक ओळ म्हटली की पोवाड्याच्या शेवटी जी 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 असते, तर तो कोरस आमचा चालू व्हायचा त्याच्यानंतर. तर बाईंनी एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं, पण आम्ही काही गप्प बसायला तयार नाही. मग शेवटी बाईंनी जाऊन वाजपेयी सरांना बोलवून आणलं. आणि मग काय, आम्ही इथेच खाली आम्ही 8 जण असे ओळीत वर्गाच्या बाहेर उभे होतो. अच्छा. बर. मग वाजपेयी सरांची पट्टी पोटरीवरती वगैरे पुढे जे काही कार्यक्रम या योग्यच आहेत सगळे, म्हणजे ते घडले त्यानंतर. अच्छा. पण ती म्हणजे ती अजूनही हमखास ती आठवण निघते म्हणजे भेट झाल्यानंतर. बरोबर. आणि शाळेतली कुठली गोष्ट आहे आज तुझं बँकिंग क्षेत्रामध्ये अत्यंत एक ज्याला असं म्हणू की खूप आदराने नाव घेतलं जातं, पण शाळेतली अशी कुठली गोष्ट तू बरोबर शाळा सोडताना घेतलीस की त्याचा फायदा तुला आज या सगळ्यामध्ये होतो? एक गोष्ट सांगणं कठीण आहे, कारण सगळं व्यक्तिमत्व विकासाचा पाया तुमचा शाळेमध्ये त्याची जडणघडण होत असते. पण आता मला वाटतं आपण आता जाणीवपूर्वक एक इन्क्लुझिव्ह असा शब्द सगळीकडे वापरत असतो. अगदी. तर मला वाटतं त्यावेळी शाळेमध्ये असताना म्हणजे ती जाणीव नव्हती, पण आपसुकपणे शाळेमध्ये असताना वर्गभेद नाही, वर्णभेद नाही, कुठल्याही प्रकारचे सगळ्या प्रकारची मुलं, सगळ्या प्रकारच्या मुली, हे सगळे आम्ही एकत्र शिकलो. आणि त्यावेळी डोक्यात असा विचारही नव्हता की अरे ह्यालाच सर्वसमावेशक म्हणतात, याला इन्क्लुझिव्ह म्हणतात. तर आता मोठमोठे इंटरनॅशनल स्कूल्स बघतो, त्याच्यानंतर म्हणजे कुठल्या शाळेत मुलाला घालायचं याच्यावरती इतकं चर्चाचरण होतं कुटुंबामध्ये. आणि मग ही चांगली शाळा आहे का, ती चांगली नाही आहे का. आम्ही या शाळेत आलो, सगळ्या प्रकारची मुलं आमच्या बरोबर होती. मी म्हटलं असं कुठलाही वर्गभेद वर्णभेद काहीच नव्हतं. तर म्हणजे कुठल्या एका शब्दाने कोणी कधी वाच्यता न करता आपोआप सर्वसमावेशकतेचा धडा जर कुठून मिळाला असेल तर तो शाळेतला. वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि आता बँकिंग क्षेत्रामध्ये पुढे पण ते सगळ्यांबरोबर असणं, आणि जोपर्यंत सगळ्यांकरता एखादी गोष्ट घडत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने विकास आणि प्रगती होत नाही. बरोबर. तर हे कुठेतरी मूळ इथेच आहे, म्हणजे त्या सर्वसमावेशकतेमध्ये. आणि तू तुझ्या बॅचचा 10वीतला बोर्डात येण्याचा जो मान मिळवलास आणि त्यातही आचार्यत्रे सुवर्ण पारितोषिक तुला मराठीमध्ये मिळालं, तर त्याबद्दल काय सांगशील? मी म्हटलं असं, मराठी हा माझा अगदी अत्यंत आवडीचा विषय होता. त्यामुळे आणि त्यावेळी मला वाटतं पहिलं वर्ष होतं की ज्यावेळी आचार्य अत्र्यांच्या नावाने सुवर्ण पदक दिलं जाणार होतं. आणि ते मिळाल्यावरती अर्थातच खूप आनंद झाला.
पण त्या आनंदापेक्षाही अजून महत्त्वाचं असं झालं की आचार्य अत्र्यांची मुलगी शिरीष पै, हो. तर त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की पहिला हा जो कोण विजेता मुलगा आहे तर त्याला मला भेटायला आवडेल. अच्छा. आणि मग ते मला वाटतं शाळेच्या माध्यमातून आम्हाला कळलं आणि मग आम्ही दादरला शिवाजी पार्कला त्यांच्या घरी भेटायला गेलो. अच्छा. तर ठीक आहे, मराठीचा पेपर चांगला लिहिला, अभ्यास केला, पारितोषिक मिळालं, पण मला वाटतं ते मला खूप लक्षात राहिलेली आठवण आहे त्या संदर्भातली की शिरीष पैंबरोबर बसून माझ्या त्या वाढवळ वयामध्ये जसं काही मला खूप मराठी साहित्यातलं कळतं अशा प्रकारे मी त्यांना दलित साहित्य काय आणि मग इतर काय कवितांचं सध्या काय आहे वगैरे असं मीच जणू काही फार अधिकारवाणीने त्यांना ऐकवतोय असं मी बोललो होतो त्यांच्याबरोबर. पण ती आठवण अजूनही कोरली गेली आहे मनामध्ये. क्या बात आहे. आणि म्हणजे त्यावेळेचा माहोल असा होता की आपल्याकडे खूप असं क्लासेसचं म्हणजे असं पेव नव्हतं किंवा या क्लासला गेला असं तुला हे मार्क एवढे कन्फर्म मिळतील असं काही नव्हतं. आणि तेव्हा त्या सगळ्यांच किंवा आपण गाईड्स वगैरे सुद्धा शाळेमध्ये आपल्याला अलाउड नव्हते. आणि त्यावेळेला तू सुवर्ण पारितोषिक घेणं हे अर्थातच शाळेसाठी सुद्धा अत्यंत अभिमानाचा क्षण होता. आणि मला तसं काही म्हणजे मी क्लासेसला जायचो, म्हणजे क्लासेस शाळेत जे शिकवणं होतं ते होतं, क्लासेसला पण जायचोच. पण म्हटलं असतं की असं काही त्याच्यामध्ये आपण काही इथे शिकत नाही आहोत म्हणून जातोय अशातला काही भाग खरं तर नव्हता. म्हणजे अजून एक अभ्यास करण्याची ती जागा असंच मला वाटतं त्याला म्हणायला पाहिजे. दादा, पुढचं शिक्षण तुझं सुरू झालं शाळा संपल्यानंतर आणि तू अत्यंत प्रतिष्ठित अशा IIM या संस्थेमध्ये तू ऍडमिशन घेतलीस. दादा, कसा होता रे प्रवास? कारण बऱ्याच मुलांचं स्वप्न असतं की IIM मध्ये जावं, IIT मध्ये जावं किंवा जिथे ज्या संस्थेचं नाव आपल्या पाठीशी असेल आणि आपल्याला पुढचा मार्ग आपला सुकर होईल असं वाटतं. तू डोळ्यासमोर ठेवलं होतंस की मला इथेच जायचंय, की ग्रॅज्युअली तुझं एक एक स्वप्न तू ठरवत गेलास? नाही, खरं सांगायचं तर हे काही 10वी झालो ज्या वेळेला त्यावेळी ह्या वाटा आहेत हे माहिती पण नव्हतं खरं सांगायचं तर. आजच्या सारखं तेव्हा काही नव्हतं ना म्हणजे आपल्याकडे. काही म्हणजे बाबा क्लिक केलं, सर्च केलं तर खूप पर्याय उपलब्ध होतील, काहीच माहिती नव्हतं. आपल्या शाळेचा एक मिलन चौधरी IIT मध्ये त्यावेळी गेला होता, तेवढं एक आपलं माहिती होतं की IIT असं काहीतरी असतं. आणि IIM तर मला माहितीच नव्हतं ऍक्च्युअली त्यावेळेला. 10वी काय नाही, पण 12वी झाल्यानंतर सुद्धा IIM विषयी काहीच माहिती नव्हती. पण मुळात 10वीत कसं झालं, 10वीत बोर्डात आल्यानंतर मुळात हा कॉमर्सला जातोय म्हणजे काहीतरी गडबड आहे. म्हणजे बोर्डात आलेला मुलगा सायन्सला जात नाहीये आणि कॉमर्सला जातोय म्हणजे काहीतरी अडचण आहे. तेव्हा पण ट्रोलिंग होतं का? म्हणजे असं अगदी सगळ्यांना वाटतं, अरे मग बोर्डात आलायस मग कॉमर्सला का जातोयस असं म्हणजे मला त्या प्रश्नाचं उत्तरच देता यायचं नाही खरं सांगायचं. पण नंतर पोदार कॉलेजला मी शिकायला गेलो आणि तिथे थोडी कक्षा अजून विस्तारली. अजून वेगवेगळ्या ठिकाणावर येणारी मुलं भेटली, शिक्षक भेटले, त्यांनी थोड्या विचारांच्या कक्षा थोड्या रुंदावल्या. आणि त्याच्यानंतर मग नाही तर त्यावेळी कॉमर्सचं असं होतं की चार्टर्ड अकाउंटिंग करायचं असा एक सरळ धोपट मार्ग तर उपलब्ध होताच. पण त्यावेळेला हे मग आमच्या कॉलेज मध्ये असताना की बाबा एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहे आणि तो एक पर्याय आहे असं एक. आणि कुठेतरी डोक्यात असं होतं आणि सुरुवातीपासूनच की आपल्याला एकांगी काही करायचं नाहीये. म्हणजे मगाशी आपण जो उल्लेख केला शाळेमध्ये असताना पण की फक्त अभ्यास नाहीये, खेळ आहे, वक्तृत्व आहे, कथाकथन आहे, साहित्य आहे, हे सर्वांगीण घडलं पाहिजे. तर मला आपलं त्यावेळेला जे काय त्यावेळेला वाटलं ते की ठीक आहे, आता आपल्याला मला वाटतं याच्यामध्ये थोडा जास्त सर्वांगीण विकास होण्याची शक्यता आहे असं वाटलं आणि म्हणून मी IIM ला गेलो. आणि ती ऍडमिशन मिळाली म्हणून म्हणजे ते कठीण परीक्षा होती त्यावेळेला सुद्धा, आता सुद्धा आहे. तेव्हा एंट्रन्स ते वेगळ्या होत्या त्यांच्या? नाही, तीच अजूनही तीच आहे. कॉमन ऍडमिशन टेस्ट अजूनही तशीच असते. आणि त्यावेळेला 30,000 मुलांना 570 मुलं निवडली जायची. आता काही लाख मुलांमधनं काही हजार मुलं निवडली जातात, त्यामुळे ते आहे तसंच आहे सगळं. पण एका दृष्टीने जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया असं म्हणायला हरकत नाही. काही खूप त्याच्या मागे गहन विचार वगैरे काही नव्हता खरं सांगायचं तर. पण हे मला वाटतं सर्वांगीण विकास इथे चांगला होईल असं वाटतं. आता येऊ पाहणाऱ्या मुलांना, या क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या मुलांना तू काय सांगशील की कसा फोकस ठेवला पाहिजे? कारण आता
आयडल आयडल आपण ज्याला म्हणतो तसं आयडल हे तुम्हीही आहात आता आमच्या शाळेचे. तर आपल्या शाळेतल्या मुलांनी जर या क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं असेल तर नेमकं काय करायला पाहिजे त्यांनी या वयापासून? खरं सांगायचं ना तर सल्ला देणं खूप कठीण आहे, कारण इतकं आजूबाजूचं जग बदलतंय. म्हणजे मी ज्या वेळेला शिकलो, जसा मोठा झालो, काम केलं, तर काही वेळेला मलाच असं वाटतं की बापरे, आत्ताच्या नव्या जगात जर आपण आत्ता पाऊल ठेवायचं ठरवलं तर आपली परिस्थिती कठीण आहे. म्हणजे त्यामुळे मी सल्ला देण्यापासून नेहमी बिचकतो थोडा, की आणि शेवटी प्रत्येकाला स्वतःचा मार्ग स्वतःला शोधायला पाहिजे. पण तरी मी असं म्हणेन की एक तुझा मुद्दा आता म्हणालीस की डिटेलचा मुद्दा आहे, अटेन्शन टू डिटेल. आणि या स्क्रीनच्या युगामध्ये कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊन एखादी गोष्ट एकाग्रतेने करणं हे इतकं कठीण होत चाललंय दिवसेंदिवस. कारण एवढे वेगवेगळ्या प्रकारचे इम्पल्सेस सगळीकडनं येऊन आपल्यावरती आदळत आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला बचाव करायचा आहे. आपल्याला जे करायचंय त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचंय. पण मुख्य मुद्दा असा आहे की अटेन्शन टू डिटेल आणि तुम्ही जो विषय, ज्या विषयामध्ये तुम्ही काम करताय त्याचा अभ्यास आणि त्याच्याविषयीची मेहनत, परिश्रम, या दोन गोष्टी अजूनही मला वाटतं बदललेल्या नाही आहेत. म्हणजे ते केल्याशिवाय अजूनही पुढे जाणं कठीण आहे. म्हणजे काही वेळा नशिबाचा हात मिळतो, नाही असं नाही, बरोबर, पण हे केल्याशिवाय तो पण मिळत नाही. अगदीच. आणि आता तू ज्या पदावरती काम करतोयस, तू माझ्या मते 2 फिनान्शियल संस्थांचा CEO म्हणून काम करतोस. दादा, कसा बॅलन्स सांभाळतोस रे? कारण माझ्या मते फिनान्स हे किंवा बँकिंग हे क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये अजिबातच चूक करण्याला वाव नाही. मग अशा वेळेला कसा बॅलन्स सांभाळतो सगळ्याचा? चुका तर होतात, म्हणजे चुकायला वाव नाही म्हणायला ठीक आहे, पण चुका होतात, पण त्या सुधारून परत तुम्हाला पुढे जायला लागतं. अगदी. आणि आता हे सगळं गेल्या 10-15 वर्षामध्ये तू बॅलन्स म्हणालीस म्हणून मी म्हणतो वर्क लाईफ बॅलन्स. आणि हे सगळं गेल्या 10-15 वर्षामध्ये नवीन टर्मिनॉलॉजी झाल्या. आम्ही जेव्हा काम सुरू केलं तर जेवढं काम आहे तेवढं, समजा 10 तास लागले तर 10 तास, 12 तास लागले तर 12 तास, 14 तर 14. कदाचित आम्ही थोडे भाबडे असू आम्ही ज्या वेळेला काम करायला सुरुवात केली तेव्हा, पण तो समतोल जो सगळा आहे आणि तो विवेकी समतोल साधायला पाहिजे. आणि मला वाटतं म्हणून एक म्हटलं एका काम तर आहेच, त्याच्या संदर्भातली तुम्हाला असणारी माहिती, परिश्रम, प्रयत्न, ही प्रक्रिया तर आहेच, पण त्याच्या बरोबर सुद्धा काहीतरी दुसरं आयुष्यामध्ये काहीतरी महत्वाची गोष्ट आपण करत असलो पाहिजे. कुठली तरी आवड, कुठला तरी छंद, की ज्याच्यामध्ये काही असेल, मराठी साहित्य असेल. मला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची प्रचंड आवड आहे. तू शिकलायस पण ना माझ्यामध्ये? अच्छा. तर तुमचं म्हटलं जर एकांगी नसेल तुमचं आयुष्य आणि दुसऱ्या कुठल्या तुम्हाला छंद असेल की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला हरवून जाऊ शकता ती एखादी गोष्ट करताना, तर मग हा सगळा जो कामाचा ताण जो आहे, म्हणजे त्याला आता काही नाकारण्यात अर्थ नाहीये, तो ताण आहेच, तर पण तो थोडा सैलावायला मदत होते. आणि मला वाटतं त्याच्यातनं तुमच्या कामाला पण जास्त अधिक ऊर्जा मिळते. ओके. त्यामुळे दुसरं काहीतरी तुमच्या आयुष्यात कामाशिवाय असणं हे खूप महत्वाचं आहे. अगदीच. आणि मला असं वाटतं की आपल्या शाळेमध्ये आपल्याला इतके छंद जोपासायला शिकवले. म्हणजे शाळेमध्येच आपल्याला गाणं होतं, शिवण होतं, कार्यानुभव होता, लहान असताना आपण ते क्राफ्ट होतं आपल्याला. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्यामध्ये आपल्याला आज कुठेतरी फायदा होतोय. तू मगाशी रानडे वादविवाद स्पर्धेचा उल्लेख केला. जेव्हा वादविवाद करतो तेव्हा आपला मुद्देसूद पटवून देणं गरजेचं असतं. आणि आत्ता माझ्यामध्ये तुझ्या प्रोफेशनमध्ये सुद्धा तू जेव्हा बोलत असेल तेव्हा अगदी पॉइंट टू पॉइंट बोलणं गरजेचं असतं. या सगळ्याचा तू रिलेट करतोस या सगळ्या गोष्टी एकमेकांशी? अगदी प्रश्नच नाही. पण त्याच्या आधी मी गमतीने तुला सांगतो, तू कार्यानुभव आणि शिवण वगैरे म्हणालीस, तर मगाशी आवडते विषय, पण हे 2 आवडत्या विषयांमध्ये होते. म्हणजे काही केलं मला ते जमायचंच नाही. म्हणजे अशाच बेंचवरती अमिताभ बापट आहे, ती अमिताभ बापट आताची काय नाव आहे त्याचं नाव मला माहिती नाही, तर मी अक्षरशः शिवणामध्ये तिच्यामुळे पास झालो. म्हणजे मला काही म्हणजे काहीच गती नव्हती, पण ती बिचारी काही न बोलता निमूटपणे सगळं करून द्यायची मला, आणि त्यामुळे माझी फार मदत झाली. या माध्यमातून तिचे आभार मानायला हरकत नाहीत.
पण जे बोलणं आहे, कम्युनिकेशन आहे, संवाद आहे, पर्टिक्युलर तुमच्या टीम बरोबर, तर ते मला वाटतं तू म्हणालीस असं वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा वादविवाद स्पर्धा असतील, तर नंतर त्यावेळी ग्रुप डिस्कशन हा पण एक भाग होता. त्यावेळेला बरंच त्याच्यावरती प्रशिक्षण ऍक्च्युली झालं होतं त्यावेळी आमचं त्या विषयांमध्ये. आता त्याचा नक्कीच फायदा पुढे झाला. दुसरा संघभावनेचा दुसरा मला अजून एक शाळेतलाच प्रसंग आहे ऍक्च्युली. मला वाटतं लंगडी का कबड्डी, मला लंगडीचीच, अगदी आम्ही लहान होतो आणि त्यावेळेला तर आम्ही कॅप्टन होतो आणि आम्ही आंतरशालेय स्पर्धा होती आणि आम्ही फायनल पर्यंत पोहोचलो आणि फायनलला सणकून हरलो. म्हणजे दुसरा संघ इतका चांगला होता की आम्हाला काही संधीच नव्हती म्हणजे जिंकायची, सणकून अगदी. म्हणजे हे कसे काय फायनलला पोहोचले असं वाटावं, इतके वाईट हरलो म्हणजे. तर वाजपेयी सर होतेच, आम्ही आपले चेहरे पाडून गेलो त्यांच्याकडे, हरलो, वाईट हरलो म्हटलं. म्हणायचे फायनलला पोहोचला, चांगलेच खेळलात, आणि म्हणाले काय हरणं जिंकणं चालू राहतं, पण तुम्ही चांगले प्रयत्न केलेत, फायनलला पोहोचलात, चांगलं आहे, उत्तम आहे. तर म्हणजे हे आता त्यावेळेला या सगळ्या गोष्टी खूप लहान लहान अशा वाटत असं. त्यावेळेला याचा काही दूरगामी परिणाम वगैरे होईल असं काही त्यावेळी कोणी विचार करत नाही. अगदी. पण आता जेव्हा तुम्ही बघता ह्या गोष्टींकडे, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की काहीतरी इथे जडणघडण जी घडली ती इथे झाली. विचारांचं बीज आपण प्रत्येक वेळेला तुम्ही जे कराल त्याच्यामध्ये यश मिळेलच असं नाही, पण म्हणून प्रयत्न आणि प्रक्रियेची कास सोडता कामा नये. अगदी हे चालूच राहिलं पाहिजे. बरोबर. तर संघभावना असेल किंवा यशाकडे कसं बघावं, अपयशाकडे कसं बघावं, आणि नाहीतर हे अपयशाचं खापर दुसऱ्याच्या माथी फोडणं हे अगदी सगळ्यात सोपी गोष्ट आहे. अगदी अगदी. पण त्याची जबाबदारी स्वतः घेणं आणि मग संघभावनेतनं पुढे कसं जाणं, तर हे सगळं कुठल्या ना कुठल्या प्रकारे मला वाटतं शाळेमध्ये त्याची जडणघडण होतच असते. अगदीच. आणि आता तू इतक्या सहजतेने ती सांगितली संघभावना आणि या सगळ्या गोष्टी, तर ना मला असं खूपदा ऐकू येतं किंवा असं जाणवतं की आपल्या शाळेतले विद्यार्थी जे आहेत त्यांच्यावरती एक शिक्का आहे, ते म्हणजे उत्तम बोलण्याचा, किंवा आपला मुद्दा सांगत असताना तो त्या मुद्द्याला धरून बोलण्याचा, आपण कुठे वाहवत जात नाही. आणि मला असं वाटतं की हे आपल्या शाळेची खासियत आहे. म्हणजे ज्याला अगदी असं म्हणतो सहज भाषेमध्ये की तुम्ही अगदी छाप आहात टिळकनगरची. नाही, ते अजूनही होतात. कधी कोणाला भेटलो आणि डोंबिवलीचे आहात का, डोंबिवलीचा आहे, कुठली शाळा, टिळकनगर, ते बोलण्यातनं जाणवतच आहे. म्हणजे आता ह्याला काय म्हणायचं. आहे खरं. बरोबर. दादा, आता फिनान्स क्षेत्र ज्या पद्धतीने पुढे जाते किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या वाटा आता आल्यात, आपल्या वेळेला बँक म्हटलं की एक लिमिटेड एक आपल्याकडे गोष्टी होत्या, पण आता बँकिंग क्षेत्र इतरांसारखं म्हणजे जसं कॉर्पोरेट लाईफ आहे तसं बँक कॉर्पोरेट्स असं सुद्धा झालेलं आहे. आणि तू ज्या बँकेमध्ये काम करतोयस किंवा ज्या पदावर काम करतोयस तिथे तर माझ्या मते कॉर्पोरेट हाच शब्द त्याला काय म्हणतात त्याला ॲप्ट होईल असं म्हणूया. तू कसं सामावून घेतलंस त्या सगळ्या ह्याच्यामध्ये? कारण आपण ज्या बॅकग्राऊंडमधनं आलोय आणि ज्या आता बॅकग्राऊंडमध्ये तू काम करतोयस हा थोडा वेगळा रस्ता आहे किंवा थोडी वेगळी वाट आहे, तर कसं तू बॅलन्स केलंस त्या सगळ्याला? नाही, मला वाटतं आपण म्हणजे फक्त आपणच असं नाही. म्हणजे 40 वर्षापूर्वी म्हणजे मी जेव्हा कामाला सुरुवात केली 93 साली, तेव्हा नुकतंच लिबरलायझेशन झालं होतं. म्हणजे तोपर्यंत आपल्या देशामध्ये लायसन्स राज होतं. संबंध इंडस्ट्रीमध्ये पूर्णपणे लायसन्स राज होतं. पण थोडे लिबरलायझेशनचे वारे 91 साली व्हायला लागले आणि मी त्या दृष्टीने आमच्या पिढीला सुदैवी मानतो. कारण जसं जगाचे दरवाजे आमच्यासाठी उघडले गेले आणि आम्ही त्याच वेळेला काम करायला सुरुवात केली. म्हणजे जर समजा आम्ही आधी 80 साली काम करायला सुरुवात केली असली तर ते काही मार्गच उपलब्ध नव्हते. अगदीच. तर त्यामुळे मी म्हटलं असं की आपण बऱ्याच गोष्टी मी त्या गोष्टी केल्या, माझ्यामुळे झाल्या असं आपण म्हणतो. आपण अगदी या बाहेर काय प्रवाह चालू आहेत तिथपासनं बऱ्याच गोष्टी आपण जे करत असतो त्याच्यावरती परिणाम करत असतात. दुसरं म्हणजे मला असं कधीही वाटलं नाही की बाबा आपण डोंबिवलीतनं आलो, आपण या छोट्या शाळेतनं आलो आणि आता बघा तरी आपण कुठपर्यंत पोहोचलोय. आणि हे IIM मधला माझा तुला अनुभव सांगतो की जेव्हा मी तिथे होतो, आमची 110 जणांची बॅच होती आणि प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी छोट्या किंवा मोठ्या शहरातनं
छोट्या मोठ्या शिक्षण संस्थेतनं शिकून आलेला होता. कोणालाही 2 शिंग नव्हती. आम्हाला तिकडे गेल्यावर सगळ्यांना वाटायला लागलं की आपण बहुतेक काहीतरी 2 शिंग प्रत्येकाला आहेत, पण तसं काही नव्हतं. तर मला वाटतं काही वेळेला आपण थोडा जास्त बाऊ करतो की मी छोट्याशा गावातून आलो, छोट्याशा शाळेतून आलो. मला वाटतं आपली शाळा ही चांगलीच होती. आणि त्यातनं पुन्हा मराठी माध्यमाचा विषय असतो की इंग्रजी माध्यमाची मुलं आणि मराठी माध्यमाची मुलं, तर त्याचाही कधी अडसर पुढे आल्याचं मला तर आठवत नाही की त्याच्यामुळे काही तोटा झाला किंवा त्याच्यामुळे काही अडचण आली, असं पण काही घडलं नाही. तर त्यामुळे मला वाटतं की जी सगळ्यांचीच त्यावेळेला परिस्थिती होती त्याचंच आपण एक प्रतिनिधित्व केलं, त्यामुळे काही विशेष आपण केलं असं मला तरी काही वाटत नाही. दादा, या सगळ्याबरोबर म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये काम करतोयस, गाणं शिकलायस, वाचनाची आवड आहे, साहित्याची आवड आहे, क्रिकेटची आवड आहे, तू स्वतः मॅरेथॉन रनर आहेस. हो. कसा वेळ काढतोस रे सगळ्यामधनं या? नाही, ते आम्ही गमतीने म्हणतो की सगळे मिड लाईफ क्रायसिस झाला की सगळे मॅरेथॉन रनर बनतात. पण मी म्हटलं शाळेत असताना हे सगळं करायचो ऍक्च्युली. म्हणजे ॲथलेटिक्समध्ये शाळेमध्ये होतो, पण ते नंतर पुढे कुठेतरी मागे पडलं. आणि मग नंतर कधीतरी कोणीतरी भेटतं, कोणाकडनं तरी प्रेरणा मिळते आणि ते सुरू होतं. म्हणजे आणि आता तर मला वाटतं एकंदरीत सगळ्यात जास्त फिटनेस विषयीची जागरूकता जास्त वाढली आहे. आता तो कदाचित त्याचाच भाग असावा. अगदीच. कुठे जायचं प्रेरणा स्रोत शोधायला किंवा प्रेरणास्थानं शोधायला, तर मला असं वाटतं आपल्या शाळेमध्ये अनेक प्रेरणास्थानं आहेत. त्या वयामध्ये तुझं प्रेरणास्थान कोण होतं शाळेमध्ये असताना? शाळेमध्ये मला वाटतं मगाशी आपला विषय निघाला तर मला वाटतं मिलन चौधरी आमच्या अगदी घराच्या जवळ राहायचा. हो. आणि तो बोर्डात आला त्यावेळी त्याच्या घराबाहेरची गर्दी मी बघितली होती. तर आणि मग मिलन पुढे IIT ला गेला आणि नंतर तो नासामध्ये काम करायला लागला, ॲस्ट्रोफिजिक्समध्ये. तर हे सगळं त्यावेळेला अप्रूप होतं. म्हणजे असं कोणीतरी आहे आणि असं काहीतरी करता येतं हे माहितीच नव्हतं. म्हणजे तर कुठे ना कुठेतरी अप्रत्यक्षपणे मला वाटतं त्याच्यासारखं आपण अगदी त्याच्यासारखंच व्हायला असं नाही, पण ते मला वाटतं एक तू म्हणालीस तसं की आदर्श म्हणून तो डोळ्यासमोर होता. अगदीच. आणि असं कोणीतरी समोर असल्याशिवाय आपल्याला सुद्धा काहीतरी करण्याची उर्मी मनामध्ये निर्माण होत नाही. दादा, त्यावेळेला आपल्या शाळेमध्ये अनेक वक्ते यायचे किंवा अमृतपुत्र नावाचा आपल्याकडे गौरव समारंभ व्हायचा आणि त्यावेळेला सुद्धा अनेक नामवंत लेखक किंवा अशा व्यक्ती यायच्या की असं वाटायचं की ह्यांच्यासारखं व्हायला पाहिजे आपण सुद्धा, कारण ते लहान वय असतं, आपल्याला प्रत्येकच गोष्टीचं अट्रॅक्शन असतं. तुझ्यावरती कोणाचा परिणाम झाला होता त्यावेळेला? मला वाटतं इतकी भाषणं, इतके कार्यक्रम पेंढारकर सभागृहात असतील किंवा शाळेच्या आपल्या पटांगणात असतील, तर म्हणजे इतके आठवतात त्यातले. तर मला वाटतं तू अमृतपुत्रचा उल्लेख केलास, त्यावेळी मला वाटतं विवेक करंबेळकर जे विवेक मासिकाचे संपादक होते, ते मला वाटतं एकदा बक्षीस समारंभाला महादेव शास्त्री जोशी होते. एका स्पर्धेच्या शाळेतल्या बक्षीस समारंभाला वसंत सबनीस आलेले होते. ग्रेसची मुलाखत मी आपल्याच पेंढारकर सभागृहात ऐकलेली आहे. पु ल देशपांडे आणि सुनीता देशपांडेंचा कवितांचा कार्यक्रम याच ग्राउंडवरती झाला होता आणि तो म्हणजे जसा काही आम्ही काल ऐकलाय असा तो अजूनही माझ्या लक्षात आहे कार्यक्रम. त्यांनी बोरकरांच्या कविता ज्या म्हटल्या होत्या त्यावेळेला, तर त्यावेळी म्हणजे ते सगळं नवीन विश्व समोर एक उलगडलं होतं. सुरेश भटांचा कार्यक्रम शाळेच्या सभागृहात झाला होता. इथेच मला वाटतं शाळेच्या सभागृहात असेल का टिळकनगर मध्ये असेल मला आठवत नाही, जितेंद्र अभिषेकींचं गाणं झालं होतं. मी म्हटलं जसं की त्यामुळे इतके हे संस्कारच आहेत हे सगळे. तर हे संस्कार त्या वयात आपोआप घडत गेले आणि आपण फक्त जाऊन तिथे बसायचं आणि ऐकायचं एवढंच काम होतं. पण त्या सगळ्यांनी आपल्याला घडवलंय, म्हणजे हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही. आपल्या शाळेमध्ये एक व्याख्यानमाला सुद्धा अजूनही होते, म्हणजे एक व्याख्यानमालाही व्हायची आणि त्यावेळेला सुद्धा अनेक लोकांना जवळून पाहण्याची संधी मिळाली किंवा जवळून ऐकण्याची संधी मिळाली. तर अर्थातच त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांवरतीच झालाय की जे चांगलं काहीतरी करण्याची अपेक्षा धरून त्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या. दादा, आज या क्षेत्राबद्दल आपण बोलतोय, बँकिंग क्षेत्राबद्दल किंवा एकंदरच फिनान्स क्षेत्राबद्दल, तर आम्ही ना म्हणजे सामान्य माणसं, तर आम्हाला रोजच्या पेपरमध्ये जे काही इंडेक्स येतात किंवा रोजच्या पेपरमध्ये जे काही फिनान्शियल न्यूज येतात, फार टेक्निकल नाही कळत त्यातलं.
पण अशी कुठली गोष्ट आहे की प्रत्येक माणसाने ती फॉलो करावी, किंवा काय सांगशील आज पॉडकास्ट ऐकणाऱ्यांना की कुठली गोष्ट तुम्ही रोजच्या आयुष्यात न्यूजपेपरमध्ये येणारी किंवा वाचनात कुठली गोष्ट ठेवावी जेणेकरून आपल्यावरती सुद्धा त्याचा काहीतरी परिणाम होईल किंवा आपण त्या गोष्टीबद्दल बोलू शकू अधिकारवाणीने, अशी कुठली गोष्ट लक्षात ठेवावी असं वाटतं? तर मला वाटतं सगळ्यांना जे आपल्याला जी सगळ्यांनी एका गोष्टीचा विचार केला पाहिजे, थोडा भविष्याचा आपण विचार केला पाहिजे. की जेव्हा कधी आपण निवृत्त हो आणि त्यानंतर जो आता आयुष्य मर्यादा जी वाढलेली आहे आयुर्मर्यादा, त्यामुळे निवृत्तीनंतर सुद्धा आता 25-30 वर्षाचा विचार केला पाहिजे. तर त्या दृष्टीने फायनान्शियल प्लॅनिंग, वेल्थ मॅनेजमेंट, आणि त्यात खूप काही खरं कठीण नाही आहे. पण त्यात मला वाटतं आपल्यापैकी बरेच जण आपण अनभिज्ञ असतो आणि ते आपल्याकरता चांगलं नाही, ती अनभिज्ञता असणं. त्याच्यामुळे मला वाटतं जर बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण जर एका कुठल्या गोष्टीचा तू मला विचारशील तर मला वाटतं की एक निवृत्तीनंतरसाठी काय फायनान्शियल प्लॅनिंग, वेल्थ मॅनेजमेंट काय करावं, हा विचार मला वाटतं जवळजवळ प्रत्येकाने केलाच पाहिजे. आणि प्रत्येकाच्या संदर्भात तो विचार वेगवेगळा असणारच आहे. पण त्याच्याविषयी मला प्रचंड औदासिन्य दिसतं. म्हणजे एकतर फक्त शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट असा एक गैरसमज आहे. पण खरं तर ते त्याच्यात पलीकडे खूप त्याच्यात कंगोरे आहेत आणि ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे एक जर कुठली गोष्ट आपण सगळ्यांनी जी जगण्यासाठी आवश्यक आहे म्हणून केली पाहिजे तर ती ही आहे की फायनान्शियल प्लॅनिंग आणि वेल्थ मॅनेजमेंटचा आपल्या निवृत्तीनंतरचा विशेषतः विचार करणं खूप आवश्यक आहे. अतिशय महत्वाची गोष्ट तू सांगितलीस, कारण आत्ताची पिढी आजचा विचार करणारी आहे, 30 सेकंड रील्सचा विचार करणारी आहे. आणि जेव्हा आपण भविष्याच्या गोष्टी करतो, अर्थात असंही आहे की काही मुलं आत्तापासूनच खूप अवेअर असतात आणि त्या पद्धतीने ते गुंतवणूक करणं किंवा सल्ला घेणं या सगळ्या गोष्टी करतात. पण आत्ता तू जे सांगितलंस की निवृत्तीनंतरचं जीवन सुखावं करायचं असेल तर आत्तापासून त्याचा विचार करणं गरजेचं. दादा, तुझ्या या सगळ्या प्रोफेशनल आयुष्यामध्ये कुठला असा एक प्रसंग खूप प्रिसाइजली आठवतो की जेव्हा निर्णय घेणं जे असतं ते कठीण होतं किंवा खूप सोपं होतं, असं कुठली एक तुझी आठवण? एक आठवण आहे तशी की एका बँकेमध्ये असताना माझ्याकरता एक अतिशय चांगला काम करणारा माझ्याबरोबर काम करणारा सहकारी होता. आणि त्यांची एक साधारणपणे तो आमच्या एक बिझनेसचा एक भाग सांभाळायचा. आणि साधारणपणे एक 226 लोकांची टीम होती ती. तर एक दिवस तो माझ्याकडे आला आणि म्हणाला की नाही, मला अजून वरच्या लेवलला प्रमोशन हवं आहे आणि ते जर शक्य नसेल तर मी सोडणार आहे कंपनी. तो चांगला सहकारी होता. पण असं असतंच ना की शेवटी प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या वाढीविषयी विचार करतच असतो. तर त्यावेळेला मी त्याशी बोलून बघितलं, पण शेवटी मी म्हटलं की प्रत्येकजण आपला शेवटी मार्ग शोधतो. तर त्यामुळे त्याला मी सांगितलं की ठीक आहे, तुझ्याकरता जर हे महत्वाचं असेल तर आम्ही तुला थांबवणार नाही. पण त्यावेळी गंमत अशी झाली की ती सगळी टीम खूप चांगली होती ऍक्च्युअली आणि ती एकसंध होती, सगळे एकत्र काम करायचे, चांगल्या संघभावनेने काम करायचे. पण पुढच्या 3 आठवड्यामध्ये 226 पैकी 222 लोकांनी राजीनामे दिले. बापरे. आणि म्हणजे गदारोळच ना सगळा. अर्थात की 222 लोक 3 आठवड्यामध्ये जात आहेत. मग पहिला काय, यांचा जो लीडर आहे, नेतृत्व करणारा माणूस आहे, त्याच्यात काहीतरी अडचणच असली पाहिजे. अर्थात म्हणजे मी जर नेतृत्व करतोय आणि मला तर सांभाळता येत नाही 226 लोक. आमच्याकडे त्यावेळी 2000 लोक होती, त्यातला ही एक टीम होती. तर त्याने 3 आठवड्यामध्ये असं झालं की बापरे, आता काय करायचं. आणि त्यावेळेला मी तुम्हाला विवेक हा शब्द मगाशी मी वापरला. तर त्यावेळेला 2 पर्याय होते की ते जे म्हणतायत ते सगळं मान्य करायचं आणि त्यांना ठेवून घ्यायचं, किंवा त्यांना जाऊ द्यायचं आणि जे काही मग होईल त्याच्या परिणामासाठी तयार राहायचं. तो कठीण क्षण होता.
पण त्यावेळी सारासार विवेकबुद्धी शाबूत ठेवली आणि हे ठरवलं की ठीक आहे, काही हरकत नाही. कारण ते जे सगळं करता येते एका दृष्टीने अयोग्य आहे आणि हे दिसत होतं. पण शेवटी मग विचार करून असा निर्णय घेतला की त्यांना सगळ्यांना जाऊ दे आणि आपण संघ हा पुन्हा पूर्णपणे नव्याने उभारू. आणि ते घडलं आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने घडलं त्यानंतर. तर त्यामुळे कोणीही म्हणजे तुमचा हात दगडाखाली ठेवून तुम्हाला निर्णय घ्यायला कोणी सांगत असेल तर कशा पद्धतीने निर्णय घ्यावा, त्यावेळेला येणारी म्हणजे आणि सगळ्या प्रकारचे विचार त्यावेळी मनामध्ये येत असतात. त्यावेळेला भयंकर ताण येतच असतो त्याचा. पण ते सगळं सांभाळून शेवटी योग्य गोष्ट कशी करावी हे त्या प्रसंगाने मला शिकवलं की त्याच्यामध्ये तुमची विवेकबुद्धी शाबूत ठेवून योग्य निर्णय घेणं म्हणजे काय आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतात. तर मला वाटतं तो एक. आणि नंतर तर इतके वेळा असं घडलं की नंतर बऱ्याच मॅनेजमेंट स्कूल्सना जेव्हा मी लेक्चर्स द्यायला जायचो त्यावेळेला ऍक्च्युली मी हे घडलेलं आहे त्यामुळे त्याचं मी केस स्टडीमध्ये रूपांतर केलं. आणि त्याच्याविषयी बरीच साधक बाधक चर्चा मग मॅनेजमेंट स्कूल्सच्या विद्यार्थ्यांबरोबर व्हायची की या प्रसंगात तुम्ही काय केलं असतं. आणि फार त्यातनं पण मला शिकायला मिळालं. तू जातोच रेग्युलरली अजूनही लेक्चर्स देण्यासाठी किंवा केस स्टडीसाठी वगैरे? मधनं मी जातो मॅनेजमेंट स्कूल. अच्छा. आणि कुठल्या मॅनेजमेंट स्कूल्स मध्ये जातो? मुंबईची आणि पुण्याची असतात. अंतरामुळे तिथे जाणं जास्त जवळ पडतं. काही IIMs मध्ये बोलायला काही वेळा आमंत्रण येतं. तर नवीन ज्या वेळेला IIMs उघडल्या त्यावेळेला IIM त्रिची तिथे उघडलं होतं तेव्हा तिथे बोलावणं आलं होतं. तर त्यावेळेला त्या निमित्ताने पुन्हा आपल्याला विद्यार्थ्यांशी बोलता येतं. अगदीच. थोडं आपण फ्रेश होतो. आधी व्हर्नॅक्युलर मीडियमच होतं आणि तिथूनच लोक आली ना. पण आता अचानक पेव फुटलं IB आणि बाकी सगळ्या बोर्ड्सचं. म्हणजे मला त्यांना नावं ठेवायची नाहीत किंवा मला त्यांच्याबद्दल काही चुकीचं बोलायचं नाही, पण मराठी शाळा किंवा आपल्या भाषेतनं मातृभाषेतनं शिक्षण घेणं किती महत्वाचं आहे आणि तुला त्याचा कसा फायदा झाला? मला वाटतं ही जगातल्या प्रत्येक संशोधनामधनं जो एकच निष्कर्ष निघालाय शिक्षणाच्या आणि भाषेच्या संदर्भातला की संकल्पना जर आपल्याला समजावायच्या असतील स्वतःला तर प्राथमिक शिक्षण आणि सुरुवातीच्या 7-8 वर्षाचं शिक्षण हे नेहमी मातृभाषेतच झालं पाहिजे. त्यातनं तुम्हाला जे कळतं, जे समजतं, जो पाया पक्का होऊ शकतो तो दुसऱ्या कुठल्याही भाषेतल्या शिक्षणाने तो पाया पक्का होऊ शकत नाही. हे मला वाटतं आता हे इतकं संशोधन निर्विवादपणे हे सिद्ध झालंय आता. पण मला वाटतं मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी शाळांची सद्यस्थिती हा विषय फक्त मातृभाषेशी आणि त्या संदर्भातल्या शैक्षणिक संशोधनाशी निगडीत नाहीये. मला वाटतं तो थोडा मोठा विषय आहे अजून. म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यामध्ये मातृभाषेचं, मराठीचं काय स्थान आहे. मराठी अस्मिता, आणि मराठी अस्मिता मी राजकीय अर्थाने मराठी अस्मिता म्हणत नाहीये, पण मराठी शाळा म्हणजे काहीतरी कनिष्ठ दर्जा आणि इंग्रजी शाळा म्हणजे वरिष्ठ दर्जा असं आपण समजायला लागलोय की काय. आणि माझ्याही मुलाने इंग्रजी माध्यमामध्ये नंतर शिक्षण घेतलं. सुरुवातीला मराठी इंग्रजी असं दोन्ही मिक्स होतं आणि त्यानंतर त्याने इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेतलं. आम्ही ज्या वेळेला शाळेत होतो त्यावेळेला 5वी नंतर इंग्रजी भाषा, आणि इंग्रजी भाषा मला अतिशय आवडते. मी जितकं मराठी वाचतो तितकंच इंग्रजी पण साहित्य पण वाचतो. तर मातृभाषेतनं शिक्षण आणि मातृभाषेवरचं प्रेम हे फक्त इतर भाषांवरती तुमचं प्रेमच वाढवायला मदत करतं. कुठल्याही भाषेचा दुस्वास करायला ते शिकवतच नाही. अगदी परफेक्ट. अगदी. तर त्याच्यामुळे मला वाटतं मातृभाषेतनं शिक्षण घेणं ह्याला दुसरा पर्याय माझ्यामध्ये असू शकत नाही. दुर्दैवाने असं झालंय की मराठी ही तितकीशी ज्ञानभाषा मात्र राहिली नाहीये. आज मेडिसिन मध्ये जर कोणाला शिकायचं असेल तर मराठीतनं शिकणं खूप कठीण आहे. त्याच्यावरची पुस्तकं, कुणाला तंत्रशिक्षण घ्यायचं असेल ते मराठीतनं शिकणं खूप कठीण आहे. कारण त्याच्यावरती पुस्तकं, अभ्यासक्रम हेच कदाचित मराठीमध्ये उपलब्ध नसतील. अगदी. तर दुर्दैव येते की आपण मराठी ज्ञानभाषा व्हावी याच्याकरता पुरेसे प्रयत्न नाही केले. पण ठीक आहे, समजा नंतर आज जगाची इंग्रजी ही भाषा आहे म्हणून ती आपण जी स्वीकारणार आहोत त्याला हरकत काही नाही. पण मला वाटतं 10वी पर्यंत तरी मला वाटतं मराठीमध्ये शिक्षण जर झालं
तर मला वाटतं पिढी जास्त सकसच निपचेल, याच्याविषयी माझ्या मनात तरी काही वाद नाही. तुझ्या बाबतीत एक आठवण शिक्षकांनी शेअर केली की प्रशांत जोशी यांचे मराठीचे निबंध खूप वेगळे असायचे आणि त्या वेगळेपणात म्हणजे आम्ही तुझे वाचूनही दाखवले जायचे माझ्या मते वर्गांमध्ये नेऊन ते निबंध. तुझं जे मराठी साहित्यावरचं जे प्रेम आहे ते त्या माझ्या मते निबंधांमध्ये प्रकट झालं. आणि आज सुद्धा तू जेव्हा काही रिपोर्ट सादर करत असशील किंवा आत्ता तुझ्या कारण बोलण्यातनं पटकन गाण्याच्या 2 ओळी आल्या, एखादा वेगळा शब्द अगदी जो नाही वापरत आता आपण तसे काही शब्द तुझ्या आत्ता बोलण्यात आले, तर आज जेव्हा तू प्रेझेंटेशन करत असशील वेगवेगळ्या तुझ्या लोकांसाठी, तर त्यावेळेला हे सगळं वापरतोस का रे? साहित्यामधलं शेर शायरी किंवा मराठी कवितेच्या ओळी वगैरे वापरतोस? नाही अगदी, म्हणजे मी म्हटलं त्याला इंग्रजीमध्ये इंटरडिसिप्लिनरी असा एक चांगला शब्द आहे, किंवा एकलेक्टिक म्हणतात. एकलेक्टिक्स, येस. तर तुम्ही म्हणजे कुठलीच जगातली गोष्ट जरी एक गोष्ट तुम्ही जी करत असलात तरी पण बाकी जगण्याचे संदर्भ त्याला लगडूनच येतात ना. ती अशी काही स्वतःच ती गोष्ट स्वयंभू नसते. अगदी. तर ते जितक्या विविध क्षेत्रातले संदर्भ तुम्हाला तुम्ही जे काम करताय त्याच्याबरोबर जोडून घेता येतील, त्यामुळे ते काम जास्त समृद्धच होणार आहे ऍक्च्युली. बरोबर. आणि हे मला अगदी खूप प्रकर्षाने अगदी जाणवतच राहतं. म्हणजे आम्ही आमच्या एका कॉर्पोरेट ऑफसाईटमध्ये प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून स्वबळावरती पुढे कसं जावं, तर आम्ही प्रकाश आमट्यांना त्याच्याविषयी बोलायला बोलावलं होतं. अच्छा. आणि म्हणजे प्रकाश आमटे जे बोलले, म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रामधल्या अडचणी आम्हाला अडचणी वाटाव्यात तरी का, हा प्रश्न आमच्यापुढे उभा राहिला त्यानंतर. तर त्यांचं क्षेत्र, समाजकार्याचं क्षेत्र पूर्णपणे वेगळं होतं. पण त्यांनी त्याची जी सांगड घातली ती इतकी अप्रतिम होती. किंवा आता आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये डिझाईन थिंकिंग हा शब्द खूप वापरतो. तर आपला चैतन्य ताम्हाणे म्हणून जो दिग्दर्शक आहे, ज्यांनी कोर्ट हा आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेता चित्रपट केला, तर त्याला आम्ही एकदा आमच्या टीम बरोबर बोलायला आमंत्रित केलं होतं. तर डिझाईन थिंकिंग म्हणजे काय, चित्रपटाविषयी विचार माणूस कसा करतो. आणि मी म्हटलं की ह्या सगळ्या क्षेत्रांचा वरकरणी बघता आमच्या कामाशी काही संबंध नसतो, पण शेवटी त्यातली जी तत्व आहेत ती मात्र समान आहेत. आणि त्यामुळे तुमच्या विचारांच्या कक्षा रुंदावतात, तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागता. अगदी अगदी. आणि मी म्हणून म्हटलं तिथं ते सर्वांगीणता जी आहे ती त्यामुळे कुठल्याही कामामध्ये महत्वाची आहे. अगदी अगदी. तुम्ही भारतीय क्रिकेट संघाच्या त्यांचा जो मेंटल कंडिशनिंग कोच आहेत, त्याचं पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की भारतीय क्रिकेट संघाचं ध्येय काय होतं. तर आणि मला ते वाचून इतकं आश्चर्य वाटलं. तर ध्येय काय होतं असं पण विचारलं तर सर्वसाधारण काय की हा वर्ल्ड कप जिंकू, तो वर्ल्ड कप जिंकू, नंबर 1 रँक टीम हो, असं आपल्याला असं वाटतं. तर मला ह्या टीमचा भाग झाल्यानंतर माणूस म्हणून अधिक चांगल्या पद्धतीने जगता आलं पाहिजे, हे भारतीय क्रिकेट संघाच्या मेंटल कंडिशनिंग कोचनी सगळ्या टीम मेंबर्सना तत्व ठरवून दिलं की हे करायचंय आपल्याला. तर खेळ ही तिथे घेऊन जाणारी गोष्ट आहे की तुम्हाला चांगला माणूस म्हणून जगायचंय आणि त्याच्याकरता खेळून तुम्हाला काय करता येईल. तर ही वेगळा प्रकार आहे हा पूर्णपणे. अगदी. मी म्हणून म्हटलं की ते आपण जगण्याचे सगळे संदर्भ एकत्र घेऊन जगत असतो. जरी आपलं क्षेत्र एखादं असलं तरी त्याच्यामध्ये जितकं तुम्ही त्याच्यात इतर क्षेत्रांचा विचार कराल, त्यातनं आणाल, तेवढं ते समृद्धच होत असतं. बरोबर. दादा, तुझ्याशी जवळपास गेली अर्धा पाऊण तास मी गप्पा मारते आणि त्यातनं एक ना गोष्ट सतत डोकावते आणि ते म्हणजे तुझ्या कामावरती असणारं प्रेम, तुझं मराठी साहित्यावरती असणारं प्रेम आणि त्याच्याबरोबर शाळेने तुला जे काही दिलं, एक जमापुंजी, जसं आपण म्हणतो जमापुंजी दिली, त्याच्यावरती माझ्यामध्ये आपलं कॅरेक्टर उभं राहत असतं आणि तशाच पद्धतीने तू ग्रो झालायस आणि आज इतक्या म्हणजे खरंच CEO पदावरती दादा, डॉईश बँकेचे CEO म्हणून तुम्ही काम पाहिलं आणि आता एका कॉर्पोरेट फर्मचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय, CEO म्हणून काम करताय. ज्या शाळेत आपण शिकलो त्याच शाळेतले विद्यार्थी आज एवढ्या उच्च पदावरती काम करत असताना पाहणं हे खरंच आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहे आणि आनंददायक सुद्धा आहे. आता शेवटाकडे येतोय. मराठी शाळा आणि तुझं व्यक्तिमत्व हे कसं रिलेट करशील
तेवढं फक्त आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, मला वाटतं मराठी शाळेने जे काही माझं बरं वाईट जे काही व्यक्तिमत्व आहे, मला वाटतं मराठी शाळेने त्याची पायाभरणी तिथेच झालेली आहे. म्हणजे नुसतंच मराठी शाळा असं नाही, मराठी भाषा असेल, मराठी माणूस असेल, मराठी संस्कृती असेल, मराठी साहित्य असेल, तर मला वाटतं त्या सगळ्यांनीच मुळात पायाभरणी केलेली आहे. त्यामुळे त्याचा वृथा नाही पण सार्थ अभिमान नक्कीच आहे. वा, किती सुंदर. मी मगाशी म्हटलं तसं साहित्यावरचं तुझं प्रेम प्रत्येक ओळीमधनं दिसतंय. तुझ्याशी बोलता बोलता एक शेर मला इथे आठवला आणि आता मला तो अगदी म्हणायचा आहे की अर्ज किया है, क्लास में मस्ती थी हमारी भी कुछ हस्ती थी, क्लास में मस्ती थी हमारी भी कुछ हस्ती थी, टीचर का सहारा था दिल ये आवारा था, कहाँ आ गए इस दुनिया की चक्कर में वो स्कूल ही कितना प्यारा था. आणि खरंच असं बोलताना वाटत होतं की शाळेतल्या त्या आठवणींमधनं बाहेरच नाही यायचंय, कारण इतकं दिलंय की आपली ओंजळ कमी पडावी इतकं आपल्याला शाळेने दिलंय. आणि आज तू इथे वेळात वेळ काढून आलास, तुझे खूप खूप आभार. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ निर्मित माझी शाळा माझा जिव्हाळा या पॉडकास्टमध्ये आपण अनेक दिग्गज व्यक्तींना भेटतोय. आणि दादा, आज तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट शाळेतर्फे, तू इथे आलास म्हणून एक आठवण भेट आहे आमच्याकडनं. धन्यवाद. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ निर्मित माझी शाळा माझा जिव्हाळा या पॉडकास्टमध्ये आज इथेच थांबूया. पण आपल्यापैकी अनेक जण असे आहेत ज्यांची यशोगाथा ऐकायला आम्हाला नक्की आवडेल, तर आम्हाला नक्की संपर्क करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया. धन्यवाद.